मराठ्यांचं पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा दादांना आहे. बरोबर आहे ना. त्या बाबतीत कुठलंही दुमत मग राहिलेलं तुम्ही नाही. माघारी का चाललाय आता? काय करणार आमचं एक माणूस थोडासा आजारी? मग तुम्ही टेम्पोच पूर्ण तुमचं सगळं माघारी चाललाय. बघा, ही पण बघताय गाडी तुम्ही, हे पण माघारी चाललेत. ह्याच्या मागचं कारण काय की सरकारनं मुद्दाहून केलंय का? तुम्हाला काय वाटतं एवढी सगळं हे झालंय? मुद्दाम असं केलंय हा, की चेंबूरमध्ये पूर्ण गाड्याचं ट्रॅफिक जाम झालं होतं. पूर्ण ट्रॅफिक, कुठलंही मॅनेजमेंट नाही. कुठलं मॅनेजमेंट नाही, काही नाही. आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना किंवा गरजवंत मराठ्यांना रस्ते माहीत नसतात. बरोबर आहे ना. मग त्यांनी या बाजूने जा म्हणायचं, त्या बाजूने जा म्हणायचं हा. आणि पूर्ण तो रस्ता म्हणजे block करायचा. सरकारनं सरळ सरळ मराठ्यांना मुंबईत घुसू न देण्याचा प्रयत्न केलाय. तुमचं काय मत आता? सरकारने आझाद मैदानापर्यंत लोक पोहोचणं याची पूर्ण काळजी घ्या. पूर्ण काळजी घेऊनच असं प्लॅनिंग केलं की एक रस्ता दाखवायचा हा. आणि तो पुढे जाम करायचा. पुढे तिथून वळून लोकांनी हे केलं, मागणी केली बरोबर. की दुसऱ्या रस्त्याने वळवून आणून तिसरीकडे जाम करायचा. काय म्हणता तुम्हाला काय वाटतंय का सरकारनं येऊ दिलं नाही का मुंबईमध्ये? जाम झालं. पूर्ण जाम झालं, माघारी यावं लागलं रियुटर्न घेऊन. तुमचं काय मत आहे? पूर्ण जाम झालं. मग आता आरक्षणात तुम्ही सगळे गेलता की मरस्तूर थांबायचं तिथं, याचं काय झालं आता? बोला. पाऊस जास्त होता. पाऊस जास्त होता. मग दादा घेतील का नाही आरक्षण मग यावेळेस? घेतील. येत नाही दादा मला. माघारी येत नाही पण भेटणार आहे. रस्त्यावरती कुठं थांबण्याची सोय नव्हती. बरं. आणि सोय नसल्यामुळे वरनं पाऊस चालू होता. हा. त्यामुळं बघा, हे बघताय तुम्ही, बघा ही एक गाडी चालली आहे. म्हणजे ह्यातनं सरळ सरळ दिसतंय की सरकारनं अतिशय म्हणजे मराठा जे आंदोलक आहेत त्यांना माघारी कसं पाठवायचं याचं पूर्णपणे चांगलं नियोजन केलंय. आणि त्यामध्ये सरकार एक नंबर काम केलं असं की मी म्हणू शकतो की सगळे, मी बघतो मगापासून 100-150 गाड्या गेलेत माझ्यासमोर. आणि आज आरक्षण मतलब पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस होता. ठीक आहे, मग यावर सरकारवर तुम्ही नाराज आहे? पूर्ण 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 काही सुद्धा मॅनेजमेंट नाही, काय नाही. फक्त जसं काय मराठ्यांना मुंबईमधनं बाहेर काढायचा प्रयत्न केलाय सरकारने. मॅनेजमेंट एवढीच आहे त्यांची हा, की लोक बाहेर कसे जातील वैतागून काळजी घेतली त्यांनी. बरोबर आहे, बरोबर आहे. ट्रॅफिक मध्ये जाम करून ठेवायचा हा, आणि लोक बाहेर कसे. 4:30 आणि दुसरी गोष्ट त्यांनी हा. त्यांची अँब्युलन्स फिरवायचे, त्याच्या आतमध्ये पोलीस असायचे. लोकांना वाटायचं अँब्युलन्स मध्ये पेशंट आहे म्हणून लोक वाट बरं, तुम्ही स्वतः बघितलं का? आमची जो लोक वाट, आम्ही गाडी अडवली होती त्यांची. आणि आता येताना तर हा. त्यांनी पुढे अँब्युलन्स आणली बरं. आणि पाठीमागं बेस्टच्या गाड्या आणल्या मागे 5-6. म्हणजे आडव्या लावायच्या बेटच्या गाड्या. नाही बेस्टच्या गाड्या घेऊनच आले ते त्यांना रस्ता करून द्यायला. त्यांना असं दाखवायचं होतं की बघा आम्ही- ना, तुम्ही बघू शकता बघा, ह्या सुद्धा गाड्या चालल्या बघा, हे सुद्धा झेंडा लागला त्यावर लक्षात येते मुंबईला त्यांना गेले. असं दाखवायचं होतं की आम्ही कमी वेळात त्यांना बाहेर काढला.